ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता जेव्हा अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे व्हिडिओ चालू होतात तेव्हा अर्जुन आणि सायली दोघांनाही धक्का बसलेला असतो. तर अर्जुन आता अश्विनला ते व्हिडिओ स्टॉप करण्यासाठी सांगतो आणि विचारतो की तू तर आमच्या लग्नाला नव्हतास ना, मग हे व्हिडिओ तुझ्याकडून कुठून आले? तेव्हा त्यावरती अश्विन हसतो आणि म्हणायला लागतो की दादा, जरी मी तुमच्या लग्नात नसतो तरी माझा तिसरा डोळा तिथेच होता. तर चैतन्य आता अर्जुनपासून तोंड लपवत असतो. तेव्हा अश्विन हसतच म्हणतो की माझ्या तिसऱ्या डोळ्याचं नाव आहे चैतन्य गडकरी. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघे आता रागाने चैतन्यकडे पाहत असतात. तर प्रताप आता अश्विनला सांगतो की अरे तो व्हिडिओ आम्हाला बघायचा आहे, लाव ना. तर अश्विन लगेच आता प्रोजेक्टरवरती तो व्हिडिओ चालू करतो आणि त्यानंतर सर्वांसोबत जाऊन तो व्हिडिओ पाहायला लागतो. तर अर्जुन आणि सायली जेव्हा दोघेही आता ते व्हिडिओ पाहत असतात तेव्हा त्यांच्या लग्नाच्या सर्व आठवणी, कॉन्ट्रॅक्टच्या आठवणी जाग्या झालेल्या असतात. तर सायली अर्जुनच्या कानात सांगते की आता या अशा परिस्थितीत आपण घरच्यांना सत्य कसं सांगणार आहोत? हे सगळं सत्य आता घरच्यांना सांगत असताना ही सर्व परिस्थिती आपल्याला खूप जड जाणार आहे. तर अर्जुनसुद्धा आता सायली जाणार यामुळे खूप नाराजही असतो. तर आता अर्जुन आणि सायलीचं दोघांचंही लग्न संपन्न झालेलं पाहून घरातील सर्वच जण आनंदाने टाळ्या वाजवतात. तर प्रताप खूप खुश असतो आणि तो चैतन्याला म्हणतो की काहीही म्हणा चैतन्य, परंतु ही व्हिडिओ पाहून आम्हाला असं वाटलं की आम्ही प्रत्यक्षात अर्जुन आणि सायलीचं लग्न पाहतोय. तर कल्पनासुद्धा चैतन्याला म्हणते की चैतन्य, बरं झालंस तू यांच्या लग्नाची व्हिडिओ काढलीत. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो हो. तर चैतन्य आता घरातील सर्वांना सांगतो की मला खूप उशीर झाला आहे, मी पळतो आता. तेव्हा प्रताप हसतच म्हणतो की ठीक आहे, जा, नाहीतर तिथे साक्षी उठायच्या जर तू नाही पोचलात ना तर कॉम्प्लिकेशन्स खूप वाढतील. तर अर्जुन तिथे चैतन्याला सांगतो की चल, मी तुला गेटपर्यंत सोडण्यासाठी येतो. तर अर्जुन आता इकडे गेटपर्यंत चैतन्याला घेऊन तर येतो आणि तेव्हा अर्जुन खूप चिडलेला असतो. तो चैतन्याला म्हणतो की काय चाललं आहे यार इथे? एकतर मी खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि त्यातून हे सेलिब्रेशन. तेव्हा चैतन्य विचारतो की नक्की काय झालं आहे? तर अर्जुन आता तिथे चैतन्याला सांगतो की उद्या मिसेस सायली हे घर सोडून कायमच्या कुसुमताईकडे जाणार आहेत. तेव्हा धक्क्याने चैतन्य अर्जुनला म्हणतो, काय? त्या सायलीने निर्णय घेतला आणि तू तो निर्णय तिला घेऊही दिलास का? त्यावरती अर्जुन म्हणतो की मग मी काय करणार आहे? अर्जुन खूप घाबरलेला असतो आणि तो चैतन्याला म्हणतो की नक्कीच मिसेस सायलीना माझ्या फिलिंग्स कळले असतील आणि त्यांना समजलं असेल की मी कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केला आहे आणि मला आता काय करायचं तेच सुचत नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू अजिबात त्यांना जाऊ देऊ नकोस आणि जर सायली अशी अचानक घर सोडून निघून गेली तर तू मावशी काकांना काय सांगणार आहेस? पूर्ण आजीला कसं तोंड दाखवणार आहेस? अर्जुन, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर चैतन्य म्हणतो की तू काहीही कर आणि त्यांना हक्काने सांग की इथून अजिबात जायचं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की कुठल्या हक्काने सांगणार आहे चैतन्य मी? त्यांच्यात आणि माझ्यात कसलंही नातंच नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, 1 वर्षभर झालं तुम्ही एकमेकांना समजून घेत आहात, एकमेकांची साथ दिली आहे. तुमच्या दोघांमध्ये एक नातं आहे, नाव नसलेलं नातं. तू काहीही कर परंतु सायलीला इथून जाऊ देऊ नकोस. इतक्यात आता प्रताप अर्जुनला हाक मारतो. तेव्हा चैतन्य मोठ्याने सांगतो की काका, मी निघतच होतो. आणि चैतन्य अर्जुनला सांगतो की मी जे काही सांगत आहे ना ते लक्षात ठेव. आणि चैतन्य तिथून पळतो. तर आता अर्जुन तिथे विचार करतो. तर इकडे आता घरात सर्वच जण केक आणि आईस्क्रीम खात असतात. तेव्हा घरातील सर्वच जण अर्जुनची वाट पाहत असतात. तर अश्विन त्यांना सांगतो की हे दोघे ना गप्पा मारण्यातच रमले असतील, मी दादाला बोलावून आणतो. इतक्यात अर्जुनच येतो. तर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात. ते पाहून प्रताप मुद्दामून आता अर्जुनला म्हणतो की मला वाटतं की चैतन्य ना तुला उद्या रोमॅन्टिक प्लॅन काय करायचा याचे धडे देत असणार आहे बहुतेक, नाहीतर तुझ्याकडून असं काहीच नाही होणार. अश्विन आता मुद्दाम ते दोघांची चेष्टा करत म्हणायला लागतो की दादा, उद्या काय प्लॅन आहे? उद्या तुम्ही फिल्म बघायला जाणार आहात की डायरेक्ट कॅन्डल लाईट डिनर? तर कल्पना तिथे सांगते की अर्जुन आणि सायली, मला असं वाटतं की तुम्ही उद्या ना नाटकालाच जा. तर कल्पना त्या दोघांना सांगते की नवरा आणि बायको दोघांनी मिळून नाटक बघण्यात जी मजा असते ना ती कशाचंच नाही मिळत अर्जुन. तर अर्जुन आणि सायली आता सर्वांसमोर चेहऱ्यावरती खोटी स्माईल ठेवून असतात. तर अश्विन आता विचारतो की दादा आणि बहिणी, अरे एवढा काय सस्पेन्स ठेवत आहात तुम्ही? सांगा ना की उद्या तुम्ही काय प्लॅनिंग केलं आहे? तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही आता एकमेकांना पाहत असतात. तर अर्जुन मनात विचार करतो की उद्याचा काय प्लॅन असणार आहे. मिसेस सायली हे घर सोडून कायमच्या निघून जाणार आहेत. तर सायलीसुद्धा मनात विचार करत असते की उद्या मी कायमचं हे घर सोडून जाणार आहे आणि ही गोष्ट मी स्वतःहून नाही ठरवली तर मला नाईलाजाने ठरवावी लागली आहे.
तर अर्जुन आणि सायली दोघेही आता ते एकमेकांपासून दूर जाणार यामुळेच खूप नाराज असतात. तर प्रताप आता मुद्दाम अश्विनला म्हणतो की जाऊ देत अश्विन, त्यांना आपल्याला सांगायचंच नाही आहे की त्याने प्लॅनिंग काय केली आहे ते. तर विमला तर सायलीला सांगते की सायली ताई, उद्या ना तुम्हाला काही गोडधोड खावंसं वाटत असेल ना तर मला सांगा, मी बनवून देते. म्हणजे तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, तो दणक्यात साजरा झाला पाहिजे. तर इकडे आता साक्षी खूप अस्वस्थ झालेली असते, कारण चैतन्य अचानकपणे घरातून कुठेतरी गुपचूप बाहेर गेलेला असतो आणि साक्षीने जरी त्याचा पाठलाग केला तरी ती चैतन्यपर्यंत पोहोचू शकलेली नसते. तर साक्षीला आता त्याच्यावरती संशय आलेला असतो की नक्कीच अर्जुन आणि याचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. इतक्यात चैतन्य येतो. तर लगेचच साक्षी चिडलेली असते आणि चैतन्यवर खूप चिडतही असते आणि त्याला म्हणते की इतक्या रात्री गुपचूप तू उठून कुठे गेला होतास चैतन्य? साधा फोन सुद्धा नाही आणि फोन सुद्धा रिसीव करत नाहीस तू. तर आता चैतन्य साक्षीला सांगतो की साक्षी रिलॅक्स हो, आणि तो साक्षीला बसवतो. तर साक्षीला सांगायला लागतो. चैतन्य तिथे खोटं बोलत असतो. तो म्हणतो की मी ना पंकजच्या घरी गेलो होतो. म्हणजे पंकज आणि पूजा या दोघांमध्ये खूप जोराचं भांडण झालं होतं आणि त्यांच्यामध्ये इतकं ते वाद चिघळले होते ना की पूजा घर सोडून गेली होती. तेव्हा आता साक्षी चैतन्याला म्हणते की मग तू मला का नाही उठवलं? ती गोष्ट तू मला सांगू शकत होतास ना, मी तुझ्यासोबत आले असते, आपण दोघांनी समजावलं असतं. तेव्हा चैतन्य म्हणतो की अगं तू इतकी छान गाढ झोपली होतीस ना की मला तुला उठवावंसंच नाही वाटलं. तर पुढे साक्षी चैतन्याला विचारते की मग पूजा कुठे गेली? ती तुम्हाला सापडली का? इतक्या रात्री कुठे गेली असेल ती? तर चैतन्य पुढे अजून एक खोटं सांगतो की पंकज आणि मी दोघे जेव्हा बोलत होतो ना तेव्हाच पूजा परतही आली होती आणि त्या दोघांनाही मी समजावून सांगितलं आहे आणि आता सध्या तरी त्यांच्यातले वाद मिटले आहेत. तर चैतन्य आता खोटं सांगून साक्षीला वेड्यात काढत असतो. तर साक्षी मुद्दाम चैतन्याला म्हणते की पंकज आणि पूजा या दोघांमध्ये वाद झाले होते, म्हणजे अर्जुनही तिथे असेलच ना. म्हणजे अर्जुन सुद्धा त्यांचा पंकजचा खूप चांगला मित्र आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, आम्ही मित्र आहोत, परंतु अर्जुन नव्हता तिथे. तर चैतन्य मुद्दाम आता साक्षीला सांगतो की साक्षी, तुला एक काम कर, उद्या माझ्यासोबत चल आणि पंकज आणि पूजा त्यांची समजूत घाल, कारण नाती कशी जपायची असतात ना हे तुला चांगलंच कळतं. तेव्हा माझ्यासोबत येशील ना, त्यांची समजूत घालशील ना, असं मुद्दाम चैतन्य साक्षीला विचारत असतो. तेव्हा साक्षी म्हणते मनामध्ये की हा इडियट स्वतःहून मला सांगतोय त्यांची भेट घ्यायला, म्हणजे हा नक्कीच तिथे गेला असणार आहे. तर साक्षी चैतन्याला म्हणते की ठीक आहे, तुला जर मनापासून वाटत असेल की मी त्यांच्याशी बोलावं, त्यांची समजूत घालावी, तर मी तुझ्यासोबत उद्या नक्की येईन. तर चैतन्य साक्षीला सांगतो की ठीक आहे चल, खूप उशीर झाला आहे आणि त्यातून मला झोपही लागले आहे. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत आता सुभेदारांच्या घरी सायली आणि अर्जुन हे दोघांचंही कल्पना औक्षण करत असते. तेव्हा अश्विन आता त्यांचे फोटोज काढत असतो. तर घरातील सर्वजण खूप खुश झालेले असतात. अर्जुन सायलीचं आता औक्षण झाल्यानंतर कल्पना त्या दोघांनाही सांगते की अर्जुन आणि सायली, तुम्हाला परत एकदा शुभेच्छा आणि दोघे आता सुखाने संसार करा. तर तिथे प्रताप कल्पनाला सांगतो की अगं आपण दोघांसाठी गिफ्ट आणलं आहे ते दे ना. तर कल्पना त्या दोघांनाही गिफ्ट देते. अर्जुन तिथे विचारतो की मम्मा, तुम्ही गिफ्ट कशाला घेऊन आलात? तर प्रताप अर्जुनला सांगतो की माझ्या लेकाच्या आणि सुनेची पहिली ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यांचं कौतुक आम्ही नाही करणार तर कोण करणार? तर अश्विन तिथे म्हणतो की अरे गिफ्ट उघडून तर बघा. अर्जुन सायली आता दोघांनाही मिळालेले गिफ्ट उघडून बघायला लागतात. अर्जुन सायली जेव्हा स्वतःचे गिफ्ट्स उघडून बघतात तर अर्जुनच्या हाती तिचा फोटो असलेला मग, तर सायलीच्या हाती अर्जुनचा फोटो असलेला मग कल्पनाने गिफ्ट केलेला असतो. तेव्हा अर्जुन सायली जेव्हा पाहतात तर सायली मुद्दाम आता अर्जुनच्या हातात त्याचा फोटो असलेला मग देते आणि कल्पनाला म्हणते की आई, हे खूप छान गिफ्ट आहे, मी दररोज वापरेन. तेव्हा कल्पना हसतच म्हणते की अगं वेडाबाई, हा मग तुझा नाही आहे, आणि तो अर्जुनचा फोटो असलेला मग सायलीच्या हाती सोपवते. तर अर्जुन सायली खूप इमोशनल झालेले असतात. तेव्हा अश्विन सांगतो की दादा वहिनी, ही आयडिया ना माझी होती, तुम्हाला गिफ्ट आवडलं आहे ना? तेव्हा अर्जुन तिथे सांगतो की हो, मला गिफ्ट खूप आवडलं आहे. तर अर्जुन तिथे घरच्यांना सांगतो की मम्मा डॅडा, मी ना माझी बॅग घेऊन येतो. तर प्रताप म्हणतो की अर्जुन, तू आज ऑफिसमध्ये जाणार आहे? त्यावरती अर्जुन म्हणतो की हो डॅड, कारण माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी असली तरी कोर्ट आज बंद नाही आहे राहणार ना. तेव्हा अर्जुन पटकन उठतो आणि स्वतःच्या रूमकडे जातो. अर्जुन गेल्यानंतर सायली खूप अस्वस्थ असते आणि अर्जुना म्हणते की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणून काहीच नाही बदलणार सर. आज आपल्या नात्याचा शेवट हा होणारच आहे. तर इकडे आता प्रिया आणि नागराज ठरलेल्या प्लॅनिंगनुसार एक बेवारस डेड बॉडी घेण्यासाठी
एका हॉस्पिटलच्या एका बाईला भेटायला आलेले असतात. तेव्हा ती बाई आल्यानंतर लगेचच प्रिया सांगते की हिचं नाव सुनीता आहे आणि हे माझे काका. तर प्रिया आता सुनीताला सांगते की तुमच्या हॉस्पिटलमध्ये खूप सारे बेवारस डेड बॉडीज असतील ना? तेव्हा सुनीता म्हणते की हो असतात आणि काय काय वेळेस ना त्यांचे नातलग त्यांना घेऊनच जात नाहीत, त्यामुळे त्यांना आम्हालाच. तेव्हा प्रिया चिडते आणि म्हणते की डिटेल्स नको आहेत आम्हाला ना, एक डेड बॉडी हवी आहे, म्हणजे वय, उंची, वर्ण, बांधा हे सगळं मी तुला सांगेन आणि अगदी जशीच्या तशी डेड बॉडी आम्हाला तू द्यायचीस. तेव्हा सुनीता जरा घाबरते आणि म्हणते की परंतु मी कशी देणार, मी अडकेल नाही यात, कारण त्याचे रेकॉर्ड असतात. तर नागराज म्हणतो की हो, पण रेकॉर्ड बदलणं हेही तुझ्याच हातात आहे ना? तर सुनीता घाबरते आणि म्हणते की अहो साहेब, माझी नोकरीही जाऊ शकते. सुनीता आता खूप घाबरलेली असते आणि ती आता डेड बॉडी देण्यासाठी नकार देत असते. तेव्हा प्रियाला तिला कसं मनवायचं हे चांगलंच माहिती असतं आणि प्रिया आता खूप सारे पैसे आपल्या पर्समधून काढते आणि म्हणते की हे बघ, तुला तुझी पगार तर मिळतच राहील, परंतु त्यापेक्षा 10 पटीने पैसेही वरती मिळतील. तरीसुद्धा सुनीता म्हणते की सॉरी मॅडम, आता तुम्हाला देण्यासाठी एका डेड बॉडीसाठी मी माझी नोकरी धोक्यात नाही घालू शकत आणि ती तिथून जाते. तर प्रिया खूप चिडलेली असते आणि म्हणते की एवढे सारे पैसे बघून या लोकांचा प्रामाणिकपणा कसा टिकतो काय माहिती. त्यावरती नागराज प्रियाला टोमणा मारत म्हणतो की सगळेच काय प्रिया मधुकर नसतात. प्रिया चिडते आणि म्हणते की अजिबात मला काही बोलायचं नाही. तर नागराज म्हणतो की प्रिया शांत हो, आपल्याला प्रतिमाची डेड बॉडी मिळणार आणि हे काम ही सुनीताच करणार. जेव्हा तू पैसे पर्समधून काढून तिला दाखवले होते ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातली त्या पैशांबाबतची चमक तू बघितलीस का? ही सुनीता या पैशांसाठी परत आपल्याकडे नक्कीच येणार, तू बघतच राहा. तर इकडे आता सायली खूप इमोशनल झालेली असते आणि किचनमध्ये ती सर्व वस्तू पाहत स्वतःच म्हणायला लागते की या तर सर्व निर्जीव वस्तू आहेत, परंतु यांनीच तर माझ्या लुटूपुटू संसारात जीव भरला आहे. जर या वस्तूच नसत्या तर माझ्या हाताला चव कशी आली असती? या सगळ्या वस्तूंमुळे तर मी माझ्या माणसांना आपलेच करू शकले. तर सायली त्यानंतर किचनच्या ओट्याकडे जाते आणि स्वतः भावूक होऊन म्हणायला लागते की हा ओटा उजळला की मग माझं मन उजळायचं. या घरातील एखाद्या पेल्याला जरी तडा गेला तरी सुद्धा माझ्या मनावरती ओरखडा बसायचा. सायली इकडे खूप रडत असते आणि ती किचनमध्ये सर्व वस्तूंना सांगत असते. तर सायली आता त्या वस्तूंना सांगत असते की तुम्ही माझी ही आठवण काढा हा. जेव्हा या घरात दूध उतू जाईल, भाजीला फोडणी दिली जाईल, त्यानंतर ताक घुसळलं जाईल, तेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल ना? असं म्हणून सायली खूप रडायला लागते. तर इकडे अर्जुनसुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला समजत नसतं की तू काय करेल आणि सायलीला थांबवेल. तर अर्जुन म्हणत असतो की चैतन्य म्हणाला हे अगदी तसंच करू का? मी मिसेस सायलीना काहीतरी सांगून थांबवण्याचा प्रयत्न करू का? परंतु त्या माझं काय ऐकतील? आणि मी जरी आत्ता घरी जाऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी त्या माझं ऐकतील का? त्या डायरेक्ट माझ्यासमोरून या घरातून निघून गेल्या तर? तर आता अर्जुन खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. अर्जुन रडत असतो आणि म्हणत असतो की माझं डोकं फुटायची वेळ आली आहे, मी काय करू आणि मिसेस सायलीना थांबवू? तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्ध्या रात्रीच आता सायलीने स्वतःची बॅग भरलेली असते. तेव्हा अर्जुन झोपी गेलेला असतो. तर सायली अर्जुनसाठी एक पत्र लिहिते आणि ते पत्र तिथे टेबलवरती ठेवून जाते. अर्जुन झोपेमध्ये असताना सायलीने आता सुभेदारांचं घर कायमचं सोडलेलं असतं आणि सायली खूप रडत असते. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुनला जाग येते, अर्जुन पाहतो तर सायली शेजारी नसते. तर अर्जुन आता त्या पत्राकडे त्याचं लक्ष गेलेलं असतं. अर्जुन पत्र उघडून पाहतो तर त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण सायली कायमचं अर्जुनला सोडून सुभेदारांचं घर सोडून निघून गेलेली असते.